नमस्कार, मी अनिल कुमार धडवईवाले समाज चिंतन न्यूज बुलेटिनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। मित्रहो, आज मी या बुलेटिनमध्ये जळगाव येथे काही दिवसापूर्वी जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलं होतं त्याबद्दल सविस्तर माहिती सादर करणार आहे। जळगाव साहित्य आणि संस्कृती मंच आणि जैन उद्योग समूहाच्या संयुक्त विद्यमानाने 25 आणि 26 नोव्हेंबर रोजी प्रथमच महाराष्ट्र आणि बृहन महाराष्ट्रातील मराठी रचनाकारांचे 2 दिवसाचे संमेलन अत्यंत दिमागदार रीतीने सुनियोजित रीतीने पार पडले। या संमेलनाच्या उद्घाटनाच्या सुरुवातीस कुमारी कश्मीरा हुंडीवालेने एकल नृत्य प्रस्तुत केले, तर जळगाव येथील सखी माऊली महिला मंडळाच्या प्रतिभासंपन्न कलावंतांनी अत्यंत जय्यत तयारीनिशी प्रसंगानुरूपच फार सुंदर असे प्रभावत्मक समूह नृत्य सादर करून एक मस्त वातावरण तयार केले होते। यानंतर संमेलनाचे उद्घाटन जैन उद्योग समूहाचे मालक व मराठी साहित्य रसिक अशोक भाऊ जैन, नामवंत पुढारी ओजस्वी वक्ते अरुणभाई गुजराती, 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर रवींद्र शोभणे, प्रसिद्ध कवी अशोक नायगावकर तसेच अरुण म्हात्रे आणि संयोजकद्वय श्रीकांत तारे आणि पूर्णिमा हुंडीवाले यांच्या हस्ते करण्यात आले। उद्घाटन सत्र अशोक भाऊ आणि अरुण भाऊ यांच्या स्वानुभव आधारित अत्यंत रोचक व विद्वत्तापूर्ण भाषणामुळे श्रोत्यांना खूपच आनंदित करून गेले। अशोक भाऊ आपल्या मर्मस्पर्शी उद्बोधनात म्हणाले की हे एक अभिनव व अभूतपूर्व असे सुनियोजित मराठी साहित्य संमेलन असून माणुसकीचा गहिवर जपणारं तसेच साहित्यासोबत एकमेकांचे सुखदुःख एकमेकांशी वाटून घेण्यासाठी मोठ्या आपुलकीने एकत्र येऊन मन जुळवणारं संमेलन झालं आहे। या प्रसंगी अरुणभाई गुजराती आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की मराठी भाषा साहित्य आणि संस्कृती जोपासण्यासाठी अशी संमेलनं भरवणं ही आता काळाची गरज झालेली आहे। आपल्या विशिष्ट शैलीत त्यांनी अनेक किस्से कथन करून श्रोत्यांना हसवून लोटपोट देखील केले। यानंतर साहित्य संस्कृती पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणारे नाट्यकर्मी शंभू पाटील जळगाव, सामाजिक कार्यकर्ते शिरीष चिटणीस सातारा, वरिष्ठ पत्रकार अनिल कुमार धडवईवाले इंदूर, संपादक अश्विन खरे इंदूर आणि लेखिका उमा कंपुवाले ग्वाल्हेर यांचा सत्कार देखील करण्यात आला। या प्रसंगी काही पुस्तकांचे विमोचन देखील करण्यात आले। द्वितीय सत्रात कवी अशोक नायगावकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि कवी अरुण म्हात्रे यांच्या सूत्रसंचालनात कवी संमेलन झाले। या कवी संमेलनामध्ये जवळपास 100 नवोदित आणि ज्येष्ठ अशा कवयित्रींनी सहभाग केला होता। त्यानंतर संध्याकाळी कवी नायगावकर आणि म्हात्रे यांच्या कविता ते मिश्किली एक प्रवास हा अत्यंत गाजलेला आणि मूड फ्रेश करणारा असा कार्यक्रम श्रोत्यांची खूपच दाद घेऊन गेला। कार्यक्रमात अविरत टाळ्यांचा गजर आणि आनंदोद्गार व्यक्त होत राहिला। शेवटी श्रोत्यांनी उत्स्फूर्त रीतीने उभे राहून दोघा दिग्गज साहित्यिकांचे टाळ्यांच्या जोरदार गजरात अभिवादन केले। विशेष आभार मानताना संयोजक डॉक्टर तारे अत्यंत भारावले होते, त्यांचे डोळे देखील पाणावले होते। खरोखर त्याचं कारण हा अत्यंत यादगार असाच एक दर्जेदार कार्यक्रम होता। कार्यक्रमानुरूप प्रभावी आणि आटोपशीर असं संचालन जळगावचे प्रोफेसर संजय बारी यांनी केले, तर आभार प्रदर्शन हे संजय दहाड यांनी केले। दुसऱ्या दिवशी एक कवी संमेलन पार पडले। या 2 दिवसात लेखन ते प्रकाशन एक बिकट वाट आणि प्रश्न एक उत्तरे अनेक विषयावर परिसंवाद परिचर्चा देखील आयोजित करण्यात आली होती। ती देखील खूप चांगली दाद घेऊन गेली
आणि अत्यंत दर्जेदार अशी झाली. कुशल संघटक संयोजक श्रीकांत तारे यांनी 3 वर्षापूर्वी सुरू केलेल्या साहित्य संस्कृती मंच या व्हॉट्सअप ग्रुपच्या साहित्य मंडळींच्या हा एक मेळावा होता. डॉक्टर तारे मध्य प्रदेश मराठी अकादमीच्या भोपाळच्या माजी निदेशक पूर्णिमा हुंडीवाले, डॉक्टर संजय दहाड, नामवंत वकील सुशील अत्रे या चौघांच्या कुशल संयोजकत्वाखाली झालेल्या या संमेलनात सफल करण्यास उदार हृदयाच्या अशोक भाऊ जैन यांचा सिंहाचा वाटा होता. विशेष म्हणजे ते आपल्या अत्यंतिक व्यस्त दिनचर्येतनं सवड काढून आवर्जून उपस्थित राहिले. त्यामुळे सहभागी झालेल्या सर्व साहित्यिकांचा आणि श्रोत्यांचा उत्साहवर्धन झाले आणि खूप एक आनंदमय वातावरण निर्माण झाले. त्यांच्यामुळेच सहभागी झालेल्या सर्व साहित्यिकांना खरोखर कल्पनेपलीकडील व्ही.आय.पी अशी ट्रीटमेंट मिळाली होती. निवास, जेवण, नाश्ता, चहा, कॉफीची 5 स्टार अशी व्यवस्था येथे करण्यात आली होती. शिवाय निसर्गरम्य अशा या हिल्सवर, टेकडीवर ई रिक्षाची देखील सुविधा सर्वांना उपलब्ध होती. त्यामुळे वयस्क वरिष्ठ साहित्यकारांना कोणत्याही प्रकारची असुविधा किंवा त्रास झाला नाही. संयोजकगण आणि इतर जे कार्यकर्ते होते हे सर्वांची जातीने विचारपूस करीत होते. त्यांनी कोणत्याही प्रकारची कमतरता भासू दिली नाही. या मोठ्या उत्साहात झालेल्या संमेलनात मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश आणि दक्षिण भारतातील शेकडो ज्येष्ठ आणि नवोदित साहित्यिक सहभागी झाले होते. संमेलनात कार्यकर्त्यांची उणीव निदर्शनास आली, पण संयोजक आणि बाहेरून आलेल्या इतर कार्यकर्त्यांनी, साहित्यकारांनी त्यांना सर्व प्रकारे मदत केली आणि हे संमेलन खरोखर अत्यंत यशस्वी रीतीने पार पडले. याबद्दल मी चौघा संयोजकांचे खरोखर मनपूर्वक आभार व्यक्त करतो. या संमेलनात मी देखील सहभागी झालो होतो आणि मी प्रत्यक्षरित्यानं सर्व या गोष्टींचा अनुभव घेतला. हे खरोखर एक यादगार संमेलन झालं. भविष्यासाठी एकदिनाने उमटले जय घोषमान व्हावी. दरी खोऱ्यातून नाद घुमू दे एकच दिनरात्री. मी मराठी, मी मराठी, मी मराठी, मी मराठी, मी मराठी. तलवार तळपली महाराष्ट्र अस्मिता फडकली. शिवबाची तलवार तळपली महाराष्ट्र. त्याच्यात समाविष्ट करण्याचा सल्ला दिला आहे आणि तो क म्हणजे ह्या जिल्ह्यातील कर्तृत्वान लोक एक क आला आणि अजून एक क जो सगळ्यात सुरुवातीला आला पाहिजे तो मी माझ्या वतीने आपल्या समोर मांडतोय. तो क म्हणजे हे खानदेश हा शब्द जो आहे
तो अपभ्रंश होऊन खानदेश झाला आहे. खरा हा कानाचा देश, कानदेश आहे. म्हणून तो त्यांनी सगळ्यात सुरुवातीला घ्यावा आणि 5 आणि 7 आमच्या कृषी क्षेत्रातील या कंपनीच्या जैन हिल्सवरील प्रांगणात परिसरात दररोज काही ना काही वैशिष्ट्यपूर्ण नाविन्यपूर्ण उपक्रम होतच असतात. माझे वडील श्रद्धेय डॉक्टर भवरलालजी जैन तथा मोठे भाऊ कृषी क्षेत्रातील जैन इरिगेशन कंपनीचे संस्थापक अध्यक्ष. मोठे भाऊ राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त उद्योजक होतेच. आणखी एक महत्वाची बाब आपल्या समोर सांगताना अभिमान वाटतो. माझे वडील उत्तम लेखक होते, विचारवंत व्यक्ती होते, जाणकार वाचकही होते. तसेच आणखी एक सर्वात महत्वाची बाब अधोरेखित करण्यासारखी आहे ती म्हणजे हा कार्यक्रम होतोय. अशा अनेक कार्यक्रम या ठिकाणी झाले. साहित्याचे झाले, संगीताचे झाले, विज्ञानाचे झाले, कवीच्या संदर्भातले झाले. इथला निसर्ग त्याचा साक्षीदार आहे, इथला वृक्ष त्याचा साक्षीदार आहे, इथलं फूल त्याचं साक्षीदार आहे, इथली पानं त्याचं साक्षीदार आहे. सत्य जर पटवायचं असेल तर साक्षीदार लागतात आणि पुरावा लागतो. पण असत्याला पुरावा लागत नाही, कुठं काही लागत नाही. सत्य हे अत्यंत महत्वाचे. साहित्य आणि सत्य याचा नजीकचा संबंध आहे. सत्य महत्वाचं आहे. साहित्याच्या माध्यमातून सत्य जे आहे ते निर्माण झालं पाहिजे, ते पुढे नेलं पाहिजे. मला सांगितलं विनोबाजींनी फार चांगली अशी व्याख्या साहित्यिकांची सांगितली. आपण सांगितलं बारीसर, हित पाहतो ते साहित्य. हित म्हणजे स्वहित नाही, समाजाचं हित, देशाचं हित पाहतो ते साहित्य. या साहित्यात पुस्तकाचं अत्यंत महत्व आहे. आज स्वर्गीय भाऊ म्हणजे अशोकभाईंचे वडील यांची आठवण मला होते. त्यानंतर पुस्तक बघा, ती आणि मी. आणि कोणी वाचलं नसेल ते पुस्तक तुम्ही वाचा की ती आणि मी या मी काय कशा म्हणजे उद्योजकता आणि साहित्यिक याचा एक सुंदर असा संबंध आहे. एक चांगला असा संगम त्यांच्या जीवनात हे झालेला होता. पुस्तक फार महत्वाचं. 3.5 अक्षराचा शब्द आहे पुस्तक. ग्रंथ हा 2.5 अक्षराचा शब्द आहे. पण पुस्तकाच्या माध्यमातून किती मिळतं आपल्याला? अनेक पुस्तक, त्या पुस्तकातील एक पुस्तक, एका पुस्तकातील एक प्रकरण, एका प्रकरणातील एक पान, एका पानातील एक परिच्छेद, एका परिच्छेदमधील एक ओळ आणि त्या एक ओळमधील एक शब्द जीवनाला नवीन दिशा देतो. इतकं महत्व या पुस्तकात. शोभणे साहेब परवा कुठेतरी वाचण्यात आलं की मोडतोड झालेल्या कपाटातील जाळ लागलेल्या पुस्तकांनी आत्महत्या केली. आणि संभाव्य कोणाबद्दल आपण FIR काढावा तर म्हणजे सेल फोन जो आहे हा त्याचा कदाचित. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? मी डॉक्टर श्रीकांत तारे. श्रीकांत तारे, तुम्ही मूळ कुठे? मूळ मी इंदोरचा. इंदूरच्या. सध्या जळगावला कसे काय? नोकरीनिमित्त जळगावला. मी प्राध्यापकी अच्छा. आणि टीम आहे. अच्छा. आपण एक साहित्यकार आहे. हो, मी लिहितो होतो. मराठी हिंदी? मी मराठीतच. मराठी. तर जळगावला केव्हा बसला? जळगावला मला 1.5 वर्ष झालं. तर साहेब मला एक सांगा की तुम्ही आता हे जे इतकं मोठं भव्यतेने जे साहित्य संमेलन आयोजित केलं जळगावला, त्याच्या पाठीमागची भूमिका काय? मला खूपदा जाणवतं की महाराष्ट्राच्या बाहेरही मराठी साहित्यिक आहेत, मराठीवर प्रेम करणारे लोक आहेत. आणि महाराष्ट्रातल्या साहित्यिकांचा आणि त्या साहित्यिकांचा सहसा काही असं मिटिंग होत नाही. महाराष्ट्रातले साहित्यिक एका वेगळ्या जगात वावरत असतात. आणि हा एक सर्वसाधारण आरोप आहे की बृहन महाराष्ट्रातल्या साहित्यिकांना ते दुय्यम दर्जाच्या मानतात असा एक सर्वसाधारण अनुभव आहे. परंतु मला हे दाखवायचं होतं इथल्या साहित्यिकांना महाराष्ट्रातलं की महाराष्ट्राच्या बाहेरचे साहित्यिक काही कमी नाही. आणि याच विचाराने प्रेरित होऊन आणि काय होतं की बाहेरचे लोक जेव्हा महाराष्ट्रात येतात तेव्हा त्यांना इथलं नवीन काय चाललंय ते कळतं, साहित्यिक स्तर काय आहे ते कळतं आणि आपण कुठल्या उंचीवर पोचायला पाहिजे हेही कळत जातं. तर मी माझे सहकारी आहेत पौर्णिमा हुंडीवाले, पूर्व निदेशक आहे मराठी अकादमीचे.
त्यांच्यासोबत संवाद साधला आणि आम्ही असं ठरवलं की मध्य प्रदेशात जळगाव जवळ असल्यामुळे इथे सगळ्यांना येणं सोयीचं होईल आणि म्हणून मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात इथल्या लोकांना नाही, विनंती तुम्ही तर जळगावला आता नोकरी निमित्त आहात, तुम्ही मूळ इंदूरच्या आहात. या पौर्णिमा हुंडेवाले ज्या आहेत त्या मूळ कुठलच्या? त्या मूळ बऱ्हाणपूरच्या आहेत. पण आणि आता आता- गेल्या 1 वर्षापासून त्याही म्हणजे जळगावला त्या स्थायिक झाल्या. त्याही म्हणजे या उद्देशाने तुम्ही दोघांनी मिळून तुमचं म्हणजे हा योगायोग समजा की तुमचं जळगावला नोकरी निमित्त येणं. नमस्कार, नमस्कार. आपलं नाव? मी प्राध्यापक संजय दहाड. आपण मूळ? मी मूळ जळगाव जिल्ह्यातील एक अच्छा. छोटंसं खेडगाव आरावत येथला राहणार आहे. अच्छा. मी जळगावच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचा हो, हो. सेवानिवृत्त अधिष्ठाता आहे. म्हणजे आपण इंजिनियर आहात मी इंजिनियर आहे. आणि साहित्यात आपल्या गोडी आहे. साहित्यात म्हणजे वाचनात माझी वाचनात गोडी गोडी, आहे. अच्छा. साहित्य निर्मिती, लिखाण नाही. नाही. फक्त विद्यार्थ्यांमध्ये एक प्रेरक वक्ता प्रेरक. म्हणून मात्र नाही, माझी नाही, नाही, काल- लोकप्रियता आहे. काल तुमचा अनुभव आला विद्यार्थ्यांना मला. माझं भाषण आवडतं. कालचा आम्हाला अनुभव आला तुमचा. दहाड साहेब, मला हे सांगा, हे जे तारे, श्रीकांत तारे आणि पौर्णिमा हुंडीवाले, या दोघांनी मिळून हा जो उपक्रम हे अधिवेशन संमेलन घेण्याचा हे केला, तेव्हा तुमच्याशी केव्हा गाठ पडली? आता श्रीकांत तारे मूळ इंजिनियर. इंदोरचे, हां, आणि पण इंजिनियर. त्यांचं जे फोर फादर्स आहेत ना, हां, हां. ते आरावतचेच. अच्छा अच्छा. हो, हां, हो. त्यामुळे त्यांनी जळगावला नोकरीसाठी हां. माझ्याशी संपर्क हो, साधला हो. आणि त्या संपर्काच्या माध्यमातून मी क्या माझ्या सेवानिवृत्तीनंतर जळगावच्याच एका खाजगी अभियांत्रिकी हो. महाविद्यालयात केसी सोसायटीचं हो. जे अभियांत्रिकी महाविद्यालय आहे, हां. तिथे मी शैक्षणिक निर्देशक म्हणून हां. काम करत हो, होतो. हो. तर मग त्यांना मी बोलवून क्या घेतलं बात. आणि आम्ही दोघं तिथे एकत्र नोकरीला अरे होतो. वा. त्यामुळे आमचा परिचय होता. तारे आणि- सरांना माझं क्या बात. व्यवस्थापन कौशल्याची क्या कल्पना बात आहे. होती. माझं प्रेरक वक्तव्य त्यांना माहित नाही, नाही, होतं बरोबर. आणि पौर्णिमाताई तर माझ्या बहिणी हो, बहिणीचा प्रश्न. त्यामुळे म्हणजे हा त्या योग दोघांनी आदेश दिल्यामुळे मी आज म्हणजे समाज कार्यक्रमात आहे. हा योग जुळून आला. जुळून आणि आला. नमस्कार, नमस्कार. आपलं नाव? मी डॉक्टर राजा धर्माधिकारी, परतवाडा, जिल्हा अमरावती. आपण एक प्रस्थापित साहित्यकार आहात आणि कवी, गझलकार आहात. तर आपण हे जे संमेलनात सहभागी झाला, तर या संमेलनाबद्दल थोडं सांगा की तुमची काय प्रतिक्रिया राहिली, कसं राहिलं संमेलन? खरं म्हणजे मला सुचून जर आलं मी कुठल्या शब्दात माझा आनंद व्यक्त करतो. अच्छा. कारण एक तर साहित्यिक लोकांना कुठे आयोजन करतो म्हटलं हम्म. तर आयोजकच सापडत नाही. काय बात. ज्या ठिकाणी आयोजन स्थळ असते तिथे आलेल्या मोठमोठ्या साहित्यिक लोकांचे हाल असतात. कुठे शाळा असते, कुठे कॉलेज असते. पण हे मात्र जसं की एखाद्या मिनिस्टर लोकांचा कार्यक्रम आहे, खूप मोठे VIP लोकांचा कार्यक्रम, अशा तऱ्हेचं हे अरेंजमेंट केलेलं आहे सगळं. आणि खरंच मध्य प्रदेशचे जे साहित्य मंडळ आहे, ज्या मंडळांनी अरेंज केलं त्यांना सलाम, तुमची डिवोशन. कारण हो. इथे इतकी VIP व्यवस्था खरी सगळ्यांची गोष्ट. की 5 स्टारमध्ये सुद्धा या सुविधा हां, मिळतात. बरोबर. दुसरं म्हणजे काय निसर्ग संपन्न. हो. आणि